कधीकधी आयुष्यात आपण खूप थकतो, लोकांवरचा विश्वास कमी होतो. पण अशा वेळी जर कोणाचे विचार आपल्याला उभारी देतात, तर ते म्हणजे साने गुरुजींचे विचार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण अशा व्यक्तीचे विचार ऐकणार आहोत, ज्यांनी आयुष्यभर प्रेम, माणुसकी आणि त्याग यांचं जीवन जगलं. त्यांच्या शब्दात केवळ विचार नाहीत, तर अनुभव आहे, वेदना आहे आणि समाजासाठी जगण्याची तळमळ आहे. ते म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींचे विचार हे फक्त वाचण्यासाठी नाहीत, ते आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. चला तर मग त्यांचा पहिला प्रेरणादायी सुविचार ऐकूया. खरा धर्म म्हणजे माणुसकी. साने गुरुजी सांगतात की धर्म, जात, पंथ यापेक्षा माणुसकी मोठी आहे. जर आपल्यात प्रेम आणि करुणा असेल, तर आपण खऱ्या अर्थाने धार्मिक आहोत. तुम्हाला मी एक उदाहरण देते. एका छोट्या गावात एक गरीब मुलगा राहत होता. त्याच्या अंगावर फाटके कपडे, पायात चप्पल नाही, पण डोळ्यात मोठी स्वप्न होती. एक दिवस शाळेत जाताना तो भुकेला होता. मधल्या सुट्टीत सगळे मुलं डबा काढून बसले, पण त्याच्याकडे काहीच नव्हतं. तेवढ्यात वर्गातील एक मुलगा उठला आणि म्हणाला, "ये, माझ्या डब्यातून अर्ध तू खा." तो मुलगा दुसऱ्या धर्माचा होता, पण त्या क्षणी धर्म नव्हता, माणुसकी होती. त्या एका घासाने फक्त भूक भागली नाही, तर त्या मुलाच्या मनात आयुष्यभरासाठी प्रेम निर्माण झालं. मित्रांनो, धर्म, जात, पैसा हे सगळं नंतर येतं. सर्वात आधी येतं ते म्हणजे माणुसकी. आणि म्हणूनच साने गुरुजी म्हणतात, खरा धर्म म्हणजे माणुसकी. प्रेम हेच जीवनाचे खरे सौंदर्य आहे. राग, मत्सर, अहंकार यामुळे नाती तुटतात, पण प्रेम असेल तर तुटलेली नातीही जोडली जातात. या सुविचारावर मी एक छोटं उदाहरण देते. एक छोटा मुलगा होता, खूप हट्टी, खूप रागीट. आईने काही सांगितलं की तो लगेच ओरडायचा, "तू मला समजूनच घेत नाहीस." एक दिवस तो रागाने घराबाहेर गेला. रात्र झाली, पाऊस सुरू झाला. त्याला भीती वाटायला लागली. तो घरी परत आला. दार उघडलं तर आई दारातच बसलेली होती. डोळ्यात पाणी, पण चेहऱ्यावर हसू. ती काही बोलली नाही, फक्त त्याला मिठी मारली आणि म्हणाली, "तुला भूक लागली आहे ना? चल, जेवण गरम करते." त्या क्षणी मुलाला कळलं, आई राग धरत नाही, ती फक्त आपल्यावर प्रेम करते. मित्रांनो, जगात सगळं बदलू शकतं, पण आईचे प्रेम कधीच बदलत नाही. आणि म्हणूनच प्रेम हेच जीवनाचं खरं सौंदर्य आहे. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. साने गुरुजींचं स्वतःचं आयुष्य संघर्षमय होतं, पण त्यांनी कधी हार मानली नाही. आपल्यालाही अपयश आलं तरी प्रयत्न थांबवायचे नाहीत. अपयश हे यशाची पहिली पायरी आहे. आज तुम्ही पडला आहात, पण उद्या उभे राहाल. अपयश म्हणजे शेवट नाही. सद्गुण हेच खरी संपत्ती आहे. पैसा, सत्ता, प्रतिष्ठा तात्पुरती असते, पण चांगला स्वभाव आयुष्यभर टिकतो. स्वतःला घडवा, समाज आपोआप घडेल. आपण बदललो तर घर बदलते, घर बदलले तर समाज बदलतो.
साने गुरुजींनी आपल्याला शिकवलं, प्रेम करा, सेवा करा आणि कधीही हार मानू नका. आयुष्य कितीही कठीण असलं तरी माणुसकी सोडू नका. मित्रांनो, आज आपण ऐकलेले हे विचार फक्त शब्द नाहीत, ते आयुष्य जगण्याची दिशा आहेत. साने गुरुजी यांनी आपल्याला शिकवलं, प्रेम करा, माणुसकी जपा आणि संकटातही हार मानू नका. आपल्याला मोठं व्हायचं असेल तर पदाने नाही, तर मनाने मोठं व्हा. कारण शेवटी लोकांना तुमची संपत्ती आठवत नाही, त्यांना आठवतं तुमचं वागणं. जर या विचारांपैकी एक जरी विचार आज तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला, आजपासून एक छोटा बदल करूया. जास्त प्रेम देऊया, जास्त समजून घेऊया आणि जास्त माणूस बनूया. धन्यवाद. मित्रांनो, माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच मला छान छान कमेंटसुद्धा करा.